नमस्कार मित्रांनो. बरेच दिवस काहीतरी आपल्याशी चर्चा करीन असं वाटलं होतं. वेळेअभावी ते करता नाही आलं. तरी सुद्धा आज एका कार्यक्रमात होतो आणि केव्हा ना केव्हा मला तुमच्याशी माझा अनुभव, मला आलेला अनुभव हा मला शेअर करता येईल, त्या दृष्टीनं मी प्रयत्न करणार आहे आणि करत राहणार आहे. आयुष्यामध्ये जेव्हा चढ उतार असतात आणि त्या चढ उतारातनं जो मला आलेला अनुभव, ज्या लागलेल्या ठेचा आणि त्यातनं मी कशा प्रकारे हातात झालो आणि त्यातूनच मार्गक्रमण करत कायमच पुढे राहिलो. खूप सारे मित्र, खूप सारे सहकारी सोबत होते, आधार देणारे लोक होते, त्यातून हसणारे खूप होते. प्रसंगामध्ये किंवा आपल्या असणाऱ्या अपयशाला नावं ठेवणारे लोक खूप असतात. मात्र आपल्याला सहकार्य करणारे किंवा सपोर्ट करणारे ज्याला आपण म्हणतो, ते लोक फारसे आपल्याला मिळत नाही. माझ्या आयुष्यात नेमकं तसंच आहे. शालेय जीवनात खरं तर मी ज्या क्षेत्राशी निगडीत होतो, माझं एकंदरीत त्या जीवनातलं, मी ज्या व्यवसायाशी निगडीत होतो, ते व्यवसाय क्षेत्र म्हणजे ते साईन बोर्ड आर्टिस्ट, जे पूर्वी कापडी बॅनर रंगवायचे. आता डिजिटल आलं, माध्यमच पूर्ण डिजिटल होत आहे आणि पेंटर म्हणून नावाजलेलं, आणि मी अगदी कमी वयामध्ये त्या क्षेत्रामध्ये नावलौकिक केलं होतं. कमी वयात मिळालेली आणि झालेली प्रगती आणि त्याच्यातून अमापसारा आलेला पैसा, परंतु तो मला व्यावहारिक ज्ञान नसल्यामुळं तो टिकवता आला नाही. निश्चितच आजचा अनुभव आणि त्यावेळचा असणारा अनुभव त्याच्यात खूपच फरक आहे. मी आज त्या सगळ्या गोष्टी आत्मसात करतोय. दुःख होतं ह्या गोष्टीचं. कदाचित आजचा अनुभव त्यावेळेस असता तर कदाचित माझ्याकडे ते वैभव आज असतं जे पूर्वी होतं. मात्र ते आज नाही. मात्र मी हताश झालो नाही, थकलो नाही. पुन्हा नव्यानं उभं राहण्यासाठी मागच्या 21 वर्षापासचा जो माझा संघर्ष होता, सर्व काही नष्ट झालं होतं, पडलं झडलं होतं. त्यातूनही मी पुन्हा उभा राहण्याचा प्रयत्न करतोय. भले माझ्या पदरी यश नसेल किंवा आलं नाही, मात्र मी माझं कुटुंब जगवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतोय. माझं क्षेत्र बदललेलं असलं, आमच्या लाईन मधलं मतलब त्या कामाशी संबंधित असलेलं सगळं नष्ट झालेलं असलं, तरी या युगाप्रमाणे डिजिटल माध्यमातनं मी पुन्हा एकदा जगण्याचा प्रयत्न करतोय, पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय. माझ्याकडे फारसा तितका वेळ नसला, माझ्याकडे तेवढी शक्ती किंवा माझं आरोग्य माझ्या वयाप्रमाणे माझ्याकडे तेवढी आता लढण्याची क्षमता जरी नसली, मात्र ध्येय आणि उद्दिष्ट माझे कायम पुढे जाण्यासाठी आहेत. अनेक मित्र मला भेटतात, इतकं सगळं पडझड होऊन सुद्धा तू आजही त्याच ताकदीनं आणि त्याच जोमानं जगतोस. काहीतरी जगण्याची धडपड वेगळी असते, करण्याची धडपड वेगळी असते, आणि तू तुझ्या आयुष्यामध्ये हे करत असतोस. मी कोणतीही गोष्ट आजही करतो. मी सामान्य आहे, सामान्य कुटुंबातला आहे, परंतु कलाकार म्हणून माझा ज्या ज्या ठिकाणी गौरव होतो, जी मला शाबासकी मिळते, तीच माझ्यासाठी प्रेरणा देणारी आणि माझी खरी ऊर्जा आहे. मी एखाद्या व्यासपीठावरून, विचारपीठावरून जेव्हा माझ्याकडे एखाद्या निवेदनाची जबाबदारी असते, सूत्रसंचालनाची जबाबदारी असते, प्रत्येक ठिकाणी शाबासकी मला
आणि पाठीवर पडलेली थाप ही माझ्या दृष्टीनं मला शाबासकी नाही, ती माझ्यासाठी ऊर्जा असते. क्षेत्र कोणतेही असो, जे माझ्या अंगी कारलेलं जे क्षेत्र आहे, माध्यम आहे, त्या माध्यमाचा मी पुरेपूर अभ्यास आणि पुरेपूर उपयोग करून त्यानुसार मी जगत असतो आणि जगत आहे. खूप सारे अनुभव आहेत, ते मी थोडे थोडे का होईना मी आपल्यासोबत शेअर करणार आहे. किमान पुढच्या पिढीला आपला अनुभव, आपण कोणत्याही क्षेत्रामध्ये वाटचाल करत असताना किंवा कौटुंबिक गाडा चालवत असताना आपल्या कोणत्या अडचणीला सामोरं जावं लागतं, अडचणींना निर्माण जेव्हा होतात त्याचा कसा सामना करावा लागतो, याबद्दल आपण निश्चित पुढच्या भागामध्ये मी आपल्याशी बोलणार आहे. जशी मला वेळ मिळेल, जशी मला सवड मिळेल, त्यानुसार मी आपल्याशी बोलेन. निश्चितपणे माझे हे सर्व भाग किंवा माझा अनुभव आपण शेअर कराल आणि त्या बाबतीतच्या कमेंट्ससुद्धा मला द्याल, मला सहकार्य कराल अशी आपणास विनंती करतो. इथेच थांबतो. जय महाराष्ट्र.